नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसापासून करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात अनेक वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आपण जर पाहिलं तर उजनी पट्ट्यात केळी क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. ऊसाची जागा केळींनी घेतली आणि यामुळं केळीचं कोठार म्हणून या करमाळा तालुक्याची ओळख होऊ लागली होती. मात्र गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर या ठिकाणी केळी उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या 2-3 वर्षापासून करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र उभारावं अशी मागणी होत होती. त्यासाठी शेलगाव येथील पॉइंट देखील फिक्स करण्यात आलेला होता. याबाबत देखील आपण अनेक वेगवेगळ्या चर्चा पाहिलेल्या आहेत. मात्र सध्या ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्या म्हणजे करमाळा तालुक्यातील केळी उत्पादकांच्या बाबतीतला. केळीचा दर हा प्रचंड पडलेला आहे असं बोललं जात आहे. दर ज्यावेळेस पडतो त्यावेळेस नक्कीच पुरवठा वाढलेला असतो. मागणी आणि पुरवठा ह्यावरती कुठल्याही वस्तूचा दर ठरला जातो. मात्र सध्याची जी केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जे चिंतेचं वातावरण तयार झालेलं आहे याला वेगवेगळी कारण आहेत. काही तज्ञांशी याबाबत चर्चा केली त्यावेळेस मात्र वेगवेगळी चर्चा समोर आल्याचं दिसलेलं आहे. कारण केळीला कुठलाही हमीभाव नाही. केळी उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या अनेक दिवसापासूनची एक मागणी आहे ती म्हणजे केळीला हमीभाव देण्यात यावा. इकडं ऊसाचा दर हा मिनिमम किमतीच्या खाली येणार नाही याची सतत काळजी घेतली जाते. ज्याप्रमाणे ऊसा संदर्भात आंदोलन पेटतं तसं केळीच्या बाबतीत कधीही आंदोलन पेटत नाही. आणि जे राजकीय व्यक्ती आहेत जसं ऊस दराबाबत राजकीय व्यक्तींचं लक्ष असतं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फटका बसू नये, मात्र तसं लक्ष केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे असल्याचं दिसत नाही. जी आखाती देशामध्ये करमाळा तालुक्यातील केळी जाते विक्रीसाठी, मात्र सध्या तिथे देखील केळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने येथील केळीला दर पडला असल्याचं एक चर्चा आहे. गेल्या काही दिवसापासून जर आपण पाहिलं लागवड केलेली केळी होती त्या केळीला सुरुवातीचा दर हा 25 ते 30 रुपये मिळायचा. मात्र सध्या तोच दर 11 ते 14 रुपयावरती आलेला आहे. म्हणजे यातील दर जो आहे तो दर प्रचंड खाली आलेला आहे. आणि ज्यावेळेस हा दर वाढलेला होता त्यावेळेस शेतकऱ्यांनी खूप मोठी शेतकऱ्यांची प्रगती झाली. त्यामध्ये एवढा दर खाली येऊ शकतो असं कुणालाही कधी वाटत नव्हतं. मात्र सध्या तो दर खाली आलेला आहे. आणि खोडवा जी आहे केळीतील खोडवा त्याचं देखील सध्या 3 ते 4 रुपयाप्रमाणे पर्यंत दर खाली आलेले आहेत. पूर्वी तेच दर 11 ते 14 रुपये असायचे. म्हणजे आपण एकीकडे जर पाहिलं तर ऊस तुमचा खोडवा आहे, निडवा आहे, सुरू आहे, कुठला जरी असला तरीही त्याचा एकच दर असतो. मात्र केळीच्या बाबतीत तसं नाही. सुरूचा वेगळा दर आहे, खोडव्याचा दर वेगळा आहे. आणि त्यात पुन्हा म्हणजे ऊसाला जर पाहिलं तर ऊसाला कुठलाही ऊस असू द्या, त्याला पाणी कमी मिळालेलं असू द्या, जास्त मिळालेला असू द्या, त्याचा एकच रेट आहे. 86-032 असू द्या, 265 असू द्या किंवा इतर कुठली जरी जात धरली तरी सुद्धा त्याचा एकच दर असतो. मात्र केळीत तसं होत नाही. केळीत एकतर खोडवा, सुरू यात प्रकार केले जातात. त्यानंतर दुसरा जो ह्याच्यातला भाग आहे तो म्हणजे केळीमध्ये त्याची व्हरायटी कुठली आहे म्हणजे त्याची प्रतवारी जी आपण म्हणतो कुठल्या क्वालिटीचा माल आहे त्यानुसार देखील त्याचे दर खालीवर होतात. आणि एवढे खाली दर आल्याला हा पहिलाच काळ आहे. जसं केळी क्षेत्र वाढत गेलं आणि त्यानंतरचा दर हा सर्वात कमी दर असल्यानं सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ज्या भागात केळीचं उत्पादन वाढलेलं होतं तो भाग पुन्हा आता ऊसाकडे वळू लागलेला आहे असं सध्याचं चित्र आहे. आणि अनेक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. केळी की ऊस यामध्ये संभ्रमावस्था अनेक शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे. आणि त्यावरती आता राजकीय व्यक्तींनी देखील यामध्ये लक्ष घालण्याची अपेक्षा असल्याचं केळी उत्पादनातील तज्ञ सांगत आहेत. अनेक शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे. मात्र यामध्ये सरकार
आणि राजकीय व्यक्ती किती लक्ष घालतील हे पाहावं लागणार आहे. केळीचं उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खतं वापरणं, वेगवेगळ्या प्रकारचे डोस देणं ही जी एक पद्धत होती त्यामध्ये प्रचंड खर्च वाढतो. मात्र आता त्या प्रमाणात उत्पादन खर्च वाढत आहे, मात्र तेवढ्या प्रमाणात त्यांचं उत्पादन मिळत नाही, दर तेवढा मिळत नाही, अशी एक परिस्थिती सध्या केळी पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये आहे. केळी ह्याला एक हमीभाव देणं सरकारनं आवश्यक आहे, कारण केळीचं क्षेत्र वाढत आहे. या सर्वात आणखी एक जो ह्याच्यातला महत्वाचा विषय आहे तो म्हणजे करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता उजनी धरणामुळे झाली. मात्र त्याशिवाय करमाळा तालुक्यात साखर कारखान्यांची देखील संख्या वाढत गेली. आदिनाथ असेल, मकाई असेल, कमलाई असेल, विहाळ असेल, हे कारखान्यांची संख्या वाढत गेली. मात्र सुरुवातीच्या काळात ऊस कारखान्याला घालवण्यासाठी जी स्पर्धा व्हायची, की म्हणजे माझा ऊस जातो का त्याचा, एकमेकाचा ऊस घालवण्याची जी स्पर्धा व्हायची आणि यामधून जे राजकारण व्हायचं त्याला वैतागून शेतकरी हे केळीकडे आलेले होते. ऊस नको, केळीला म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी, त्याचे माल विक्रीला पाठवण्यासाठी ऊसा एवढी अडचण नाही अशी एक भावना शेतकऱ्यांमध्ये तयार झाली होती. त्यामुळं हे शेतकरी केळीकडे वळाले होते. मात्र आता ऊसासाठी कारखाने भरपूर झाले. करमाळा तालुक्याच्या शेजारी असलेले बारामती अॅग्रो आहे, अंबालिका आहे, इकडे हळगाव आहे, विठ्ठलराव शुगर आहे, म्हैसगावचा आहे, हिरडगाव आहे, त्यानंतर गोगरगाव आहे, चांदापुरीचा कारखाना आहे. करमाळा तालुक्यातील 4 कारखाने आहेत. आज त्याच्यातले 2 बंद असले तरी देखील 2 कारखाने सुरू आहेत. कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे ऊसाचा प्रश्न देखील पहिल्यासारखा एवढा गंभीर नाही आणि ऊस पट जातोय. सध्या मशिनरी आली ऊस तोडीमध्ये. म्हणजे पहिलं ज्या वेळेस शेतकरी ऊस सोडून केळीकडे जात होते त्यावेळेस एवढ्या प्रमाणात यंत्रणा नव्हती. आता हार्वेस्टर आले. हार्वेस्टरमुळं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्यासाठी जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील एक भावना ऊसाकडे वळलेली आहे आणि आणखी ऊस हा शाश्वत पीक म्हणून ऊसाकडे कायम पाहिलं जातं. ऊसाला पाणी कमी असलं तरीही त्याचा कुठलाही परिणाम त्याच्यावरती होत नाही. तसं केळीच्या बाबतीत तसं होत नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे. आणि हा एकूण सर्व जो परिणाम आहे यामध्ये शेतकरी देखील सध्या संभ्रमात आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे आणि त्यांना सरकारकडून देखील त्यांना काय मदत करता येऊ शकेल का हा प्रश्न महत्वाचा असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय सांगता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.